देव कुठे आहे? देव काय पाहतो? देव काय करतो? देव केव्हा हसतो? देव केव्हा रडतो? देव काय देतो आणि देव काय खातो? देव कुठे आहे? जसे दुधात तूप कुठे आहे, तर दुधात तूप सर्वत्र आहे, तसे देव सर्वत्र आहे, सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, तो नसे ऐसा ठाव असे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. संत ज्ञानदेव महाराज म्हणतात, विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. देव काय पाहतो? जसे दिवा कुठे पाहतो, तर सर्व ठिकाणी पाहतो, तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत. श्री शंकराचार्य म्हणतात, मनोज गर्व मोचन विशाल लोल लोचन. त्याच्या दृष्टीतून काही सुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा, ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये, मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो. देव काय करतो? भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन. संत तुकाराम महाराज म्हणतात, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जयांशी संहारी. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राहणार अंक त्याचा. देव केव्हा हसतो? जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो, तेव्हा देवा सांगतो, तू या संकटातून मला सोडव, मी तुझा अंश आहे. जीव म्हणतो, सह तू आणि मी समान. पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर होतो, तेव्हा म्हणतो, क्या मी कोण आहे? देव तेव्हा हसतो आणि देवास फसविणाऱ्या जीवाला मागे लावून देतो. अहमुळे जीव दुःख भोगतो. देव केव्हा रडतो? भक्ताची दीन दशा पाहून. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णास भेटण्यास आले, तेव्हा सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेले. हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत. संत तुकाराम महाराज म्हणतात, देव दयाळ दयाळ करीतो याचा सांभाळ. देव काय देतो? देव सर्वांना सर्व देतो. देह देतो, इंद्रिय देतो, प्रेम, क्षमा, शांती आणि शक्ती देतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, तया झाला फाटा बाधिकेचा. देव सर्वांना उचित तेच सर्व देतो, कारण हे सर्व देवाचेच आहे. देव काय खातो? देव प्रथम भक्ताचे दोष खातो. संत निळोबा महाराज म्हणतात, माझ्या मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ. ऐसा बुकाळ हा नंदाचा गोवळ, यासी न पुरेसी ग्रासिता माझा खेळ. यानंतर भक्ताचे चित्तहरण करतो व जन्ममरण पण खाऊन टाकतो. हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कन्या खातो. सप्तद्वीप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार, एक बार शबरी के घर, एक बार विदुर के घर, स्वाद लिया दो बार. भक्ताने सद्भावपूर्ण अर्पण केले पत्र, पुष्प, फळ, पाणी, प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेल्या नमस्कार सुद्धा आनंदाने ग्रहण करतो. अगदी भृगु ऋषींनी मारलेल्या लाथेच्या पदचिन्हालाही श्रीवत्स चिन्ह म्हणून छातीवर ग्रहण केले. देवाबद्दल अनंत प्रश्न आणि शंका आपल्याला असतात, पण त्याचं असणं मान्य नसतं. साक्षीभावाने तो सर्वांबरोबर सर्व काळ असतोच. फक्त त्याच्या कुठल्याही स्वरूपाचे श्रद्धेचे, भक्तिभावाने आणि विश्वासाने स्मरण केले की तो आपल्या जीवनात कार्यशील होतो.